मराठी हा संस्कृती आहे, फक्त भाषा नव्हे. काही लोकांना वाटतात की आता महापालिका आमच्या हातातून जाणारच आहे. नगरसेवक ज्यात निवडून आला महापौर होईल, उत्तरभारती महापौर होईल. पक्ष वेगळा असतील पण लोकांच्या कामाची करतात, खोटेपणा करत नाही. आम्ही स्पष्ट बोलतो आणि लोकांसाठी जे आहे ते करतो. हम चुनाव हारे हैं लेकिन मेरे हौसले नहीं हारे. महाराज मेरी कर्मभूमि है, मैं महाराष्ट्र में काम कर रहा हूँ. जब 370 हटा जाने का विरोध करने वाला हिंदुस्तानी नहीं मेरे लिए. मुझे लगता है देवेंद्र फडणवीस जी उत्तर भारतीयों के नेता हैं और ऐसा हो सकता है. मित्रहो, आता माझ्या बरोबर जे नेते आहेत, मुंबईमध्ये बहुभाषिक किंवा बहुसामाजिक अशा या शहरामध्ये उत्तर भारतीयांचा निर्विवाद नेता म्हणून कोणे एकेकाळी कृपाशंकर सिंग यांचं नाव घेतलं जायचं. कृपाशंकर सिंग हे काँग्रेसचे बडे नेते होते, पण त्यानंतर त्यांच्या व्यक्तिगत काही अडचणींमुळे ते भाजपमध्ये गेले. पण भाजपमध्ये गेल्यानंतर कृपाशंकर सिंग यांचं उत्तर भारतीयांचा नेता हे जे बिरुद आहे ते कायम राहताना काही अडचणी आल्या. त्या अडचणी काय आहेत? पण त्या अडचणींवर मात करत त्यांनी जोधपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवली. हे जरी खरं असलं तरी आजही मुंबईतल्या उत्तर भारतीयांना त्यांचा आधार वाटतो. पण एक खूप मोठा असा वर्ग आहे की जो कृपाशंकर सिंग यांचं मोठेपण मान्य करायला तयार नाहीये. आणि त्यातूनच कृपाशंकर सिंग यांनी मीरा भाईंदरमध्ये एक वक्तव्य केलं आणि महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्या एका वक्तव्याने काहीसं गलबलून गेलं, गोंधळून गेलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं. त्यानंतर एका पदाधिकाऱ्याची नेमणूक झाली. मग याच कृपाशंकर सिंग यांना मी फेस टू फेस मध्ये निमंत्रित केलंय, नेमकं त्यांना म्हणायचं काय होतं हे समजून घेण्यासाठी. आणि कृपाशंकर सिंग म्हणजे बातमी, कृपाशंकर सिंग म्हणजे जनसंपर्क, कृपाशंकर सिंग म्हणजे दिल्ली दरबारामधलं तगडी उठबस, कृपाशंकर सिंग म्हणजे अर्थसत्ता आणि जनसत्ता हे एकत्र करणारा नेता. पण याच नेत्याला सध्या ग्रहण लागलंय का? आपण समजून घेणार आहोत त्याच्याकडून. कृपा भैया, आपलं टाइम महाराष्ट्राच्या फेस टू फेस मध्ये खूप खूप स्वागत. मला सांगा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना परवा स्पष्टीकरण द्यावं लागलं असं वक्तव्य तुम्ही मुंबईच्या शेजारी जाऊन मीरा भाईंदरमध्ये केलं. काय तुमचा उद्देश होता? एक तर नमस्कार. फेस टू फेस मध्ये राजेशजी आपला जुने आम्ही परिचित आहे, एकमेकाचे म्हणजे माहिती आहे. पण एक मी सांगू इच्छितो की एक तर आपण वाट सांगितलं की काहीतरी पर्सनल अडचणीमुळे त्याला भाजपाने जावं. एक तर पर्सनल अडचणी होता, मला राष्ट्राच्या हितासाठी जे निर्णय घेतला आर्टिकल 370 वर, त्यावर माझी भूमिका होती की काँग्रेस विरोध करू नये. पण काँग्रेसने विरोध केला तर मी 11 पत्र लिहिला आणि 21 महिना मी पक्ष जॉईन केले नाही भाजपा, की आपण आर्टिकल 370 हटवल्यानंतर त्याचं स्वागत करा. आणि स्वागत केल्यानंतर तुम्ही आपलं ते पुढे काय होऊ शकतं, प्रोसिजर काय असतात, यू गो अगेन्स्ट द प्रोसिजर. पीओके अयोग्य होणार का, काश्मीरला पूर्ण राज्य दर्जा मिळेल, हा विषय होता. पण 21 महिना 11 पत्र लिहिले नंतर सुद्धा ऐकले नाही. मग आम्ही 21 महिन्यानंतर भाजपा जॉईन केला. आमच्या व्यक्तिगत कुठल्या कारणामध्ये मी काँग्रेस सोडलेले, काँग्रेस फक्त एका विषयावर मी सोडलेले आहे. दुसरा, आपण जे सांगितलं की मीरा रोड भाईंदरला आपण एक वक्तव्य दिलं जेणेकरून आमच्या आदरणीय नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना एखादा स्पष्टीकरण द्यावे लागला. एक कार्यक्रम होता उत्तर भारतीय मोर्चेचं सिनियर संमेलन. त्या संमेलनामध्ये आल्यानंतर खाली उतरलो, मीटिंग मला झाली. असं आपले काही मित्र पत्रकार आले तर काही लोकांनी विचारायला लागला की मीरा भाईंदरमध्ये आतापर्यंत सगळे मतलब महापौर होतात, नरेंद्र मेहता होतात, डिंपल मेहता होतात, गीता जैन होतात, आपला तो काय नाव होते कैथलिक वारले मागे आमदार होते, ते मुझफ्फरची आई डिप्युटी, उत्तर भारतीय समाजात कधी होईल? तर म्हणजे एवढे नगरसेवक निवडून आला की मग तुमचं होईल का नाही होईल? पण नगरसेवक अगोदर निवडून आला. जसा एकाने सांगितलं का मला कलेक्टर व्हायचंय, अरे बाबा IAS तर कर ना, IAS झालं कर. हा गंमतीत विषय होता. आणि हा विषयाने जोडून काही आपल्या राजनीतिक नेत्यांनी ह्याला की मुंबईमध्ये कोण, अरे
मला मतलब मुंबई आणि मराठीच्या संस्कृतीला आता किती वर्ष झाल्याच्या, मला वाटतं जवळपास आमच्या 45 इयर्स झाले मुंबईतला. आणि जेव्हा मी मराठी बोलतो मी मराठी कुठे शाळेत जाऊन शिकलो नाही, पण मराठी हा संस्कृती आहे, फक्त भाषा नव्हे. म्हणून जेव्हा प्रयत्न केले. हा विषय खरोखर संपलेला आहे. हा विषयावर कुठला वाद नाही आहे. काही लोकांना वाटतात की आता महापालिका आमच्या हातातून जाणारच आहे, त्यांना पण माहिती आहे, तर त्याला वाटतं काहीतरी शोधा. आणि प्रत्येक वेळी ज्या ज्या महापालिका निवडणुका असतात त्या वेळी एखादा इश्यू असतात. मुंबई मी तोडू देणार नाही, मुंबई जाऊ देणार. ते कृपा भैया, मला तुम्हाला एकदम सटीक तुमच्याशी बोलायचं आहे की जे गेली अनेक महिने अनेक वर्ष तुम्हाला बोलता आलं नाही ते मला मुंबई आणि महाराष्ट्राला तुमच्याकडून समजावून सांगायचंय. मला एक सांगा की तुम्ही जसं म्हणालात की उत्तर भारतीय महापौर होऊ शकतो, त्याच्यानंतर भाजपमधला एक गट अस्वस्थ झाला आणि मुख्यमंत्र्यांना असं सांगावं लागलं की कृपाशंकर हे प्रवक्ते नाहीयेत. हे त्यांनी सांगितलं इथपर्यंत ठीक आहे, त्यांनी ते वस्तुनिष्ठ काम करत असतात त्यामुळे त्यांनी ते सांगितलं. पण त्यानंतर अमरजित सिंग यांची तिथे नेमणूक करावी लागली प्रभारी म्हणून. हे इतकं कृपाशंकर सिंग टोकदार बोलले असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला माहिती नाही कोणाची नेमणूक झाली आतापर्यंत. तुम्ही सांगता मला असं काही झालं नाही. आणि मान्य मुख्यमंत्री त्यानंतर मी एक भेटलो, फोनवर बोलतो, सकाळी ते जातात, रात्री येतात, काही विषय असतात तरी बोलतो. ज्या दिवशी मतलब हे झाला, हे बघतात खूप दिवशी 10-15 दिवसापूर्वी झाला होता कार्यक्रमामध्ये. त्यावेळी कुठला कॅन्डिडेट डिक्लेअर झाले नव्हते, काहीच नव्हता. त्या विषयाला मी सांगितलं की गमत बनून की हे तुला व्हायचं तर हे करा, फक्त एवढा पुरता होता. बरोबर. पण त्यावेळी त्यांनी काय होशियारी मतलब एक असं जोडले की नगरसेवक ज्यात निवडून आला महापौर होईल, उत्तर भारतीय महापौर होईल, असं मतलब दाखवण्यास मतलब त्याच्यावर एक वेगळा मतलब मी सांगतो की एकदम. पण मला एक सांगा, पण असं म्हटलं जातंय की तुमच्या नातवाला तिकीट हवं होतं पवई आणि त्या परिसरात. बघा, जे बोललं जातंय ना ते मी तुम्हाला सांगतो, त्याच्यावर तुम्हाला स्पष्टीकरण काय द्यायचं ते तुम्ही देऊ शकता. पण मी काय तुमचा जनसंपर्क चालवण्यासाठी आलेलो नाहीये. जे बोललं जातंय तुमच्या नातवाचं तिकीट भाजपमध्ये कापलं गेलं, तुम्ही अस्वस्थ होतात आणि त्याच्यामुळे तुम्ही कदाचित तुमच्या डोक्यात आलं असेल, तुम्ही काँग्रेसमध्ये असल्यापासून ती तुमची जी स्टाईल आहे त्याप्रमाणे तुम्ही एक असा रट्टा देऊन टाकला की त्याच्या मागे अख्खी भाजप कामाला लागली. हा विषयच नाही आहे. माझा नातू म्हणजे माझ्या मुलगीचा मुलगा, तो मुंबई म्हणजे सुनीताताईचा मुलगा, तो 4 वर्षापासून मुंबई युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहे. आणि सगळे पक्षाचे लोक उमेदवारीसाठी आपला प्रयत्न करत होते, त्यापैकी तो एक होता. कधी हा विषय मला असल्यासारखं वाटतात की किती लोक हा विचार आणणारे किती मूर्ख आहे मला समजत नाही. कृपाशंकर ज्या दिवशी निर्णय घेतला की भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं गेलो, आणि त्यानंतर मी भारतीय पक्षाचे एक निष्ठ कार्यकर्ता म्हणून जसा पूर्वी काँग्रेसमध्ये होतो तसंच काम करत होतं. ईश्वर मी काँग्रेस पक्ष सोडलेला आहे. हा विषय नाही ना. मला खूप हे होतं की त्यांना बुद्धी भगवान केवढं दिले होते, त्यांनी जे विचार मनात आणला. आणि ज्या दिवशी कॅन्डिडेट डिक्लेअर झाला, सकाळी कळलं, ठीक आहे, तेवढं पुरतं बस. बघा, मी प्रेम शुक्लंचा इंटरव्ह्यू केला, कारण कसं आहे की तुम्ही काही जे लोक आज उत्तर भारतातून आलेले ते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताय. मग त्यामध्ये माध्यम आहेत, व्यवसाय आहे, प्रशासन आहे किंवा राजकारण आहे. आणि उत्तर भारतीयांचे खूप मोठा गट या मुंबईमध्ये एकरूप झालेला आहे. पण झालंय असं की तुम्ही काँग्रेसमध्ये असताना उत्तर भारतीयांचा मोठा नेता कोण, तर कृपाशंकर सिंग. त्याच्यानंतर ती जागा घेण्याचा प्रयत्न कोणी केला, संजय निरुपम यांनी. त्याच्यानंतर अजून आणखी जे पण काही लोक आहेत, आर सिंग असतील किंवा इतर जे कोणी लोक असतील, अगदी व्यवसायामध्ये गेलं तर आपण विके सिंग असतील, ही सगळी मंडळी. आता सध्या मुंबईतल्या उत्तर भारतीयांचा नेता कोण? उत्तर भारतीय नेता म्हणजे कोणी नेता तसा निवड होत नाही. हा उत्तर भारतीय समाजाचा पक्ष नाही आहे. पक्षामध्ये वेगवेगळे पक्षामध्ये लोक काम करतात. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा ज्यावेळी उत्तर भारतीय समाजामध्ये 3 कॉलेज मतलब उत्तर भारतीय समाजाचे जे कॉलेजेस होते तिथे लॉ मतलब फॅकल्टी नव्हती. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळी होते, त्यांच्याकडे गेलो आम्ही. एक आपला ठाकूर कॉलेज, एक आपला ललन तिवारीचं कॉलेज मीरा रोड आणि झुंझुनवार कॉलेज घाटमध्ये डॉक्टर आहे.
तिघांची लॉ कॉलेजची परमिशन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा दिले, तेव्हा मी भाजपात नव्हतो. पण देवेंद्र फडणवीस असे एक नेते आहेत की ज्यांना असं वाटतं की पक्ष वेगळा असतील पण लोकांच्या कामाची करतात. तर आम्ही आता उत्तर भारतीचे नेते म्हणून किंवा कधीही मी उत्तर भारतीचा नेता आहे नाही. उत्तर भारतीय संघ आहे, त्याचे अध्यक्ष आहेत संतोष सिंग आहे, त्याचे पूर्वी आनंद सिंग होते, ते अध्यक्ष होते. पण राजकारणामध्ये कोणी कोणाचे नेते होऊ शकत नाही ना. राजकारणामध्ये सगळ्यांची सोयीप्रमाणे आहेत, लोकांची मतलब कोणाची जनता कुठला विचारधाराच आहे. मी आमच्या सगळ्यांचे नेते महाराष्ट्रामध्ये, मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. मी कधी नेते काँग्रेसमध्ये असताना नेते स्वतःला म्हटले नाही आणि स्वतःला मला आवडला पण नाही मला कोणी नेते म्हणून. आज मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि आमचे नेते इथे देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रात आहेत. मी प्रत्येक वेळी सांगतो, राष्ट्रात नरेंद्रजी, महाराष्ट्रात देवेंद्रजी. नाही, पण मग मला सांगा की तुम्ही असं म्हणताय की मी काय उत्तर भारतीयांचा नेता नाहीये, पण मी पाहिलं विलासरावांच्या जवळ तुम्ही होतात, मी पाहिलं सुशील कुमार शिंदेच्या जवळ होतात, मी पाहिलं की तुम्ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या जवळ होतात. आता तुम्ही देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलतायत किंवा त्यांच्या जवळ असल्याची आमची माहिती पण आहे की तुम्ही त्यांच्याकडून जे हवं ते करून घेण्याचा प्रयत्न करतायत. प्रयागराजमध्ये ते तुमच्या बरोबरच डुबकी मारायला गेले होते. हे कृपाशंकर सिंग यांच्याकडे काय आहे की कुठलाही मुख्यमंत्री असला तरी कृपाशंकर सिंग त्यांना चिकटतात किंवा त्यांच्या जवळ असतात किंवा ते त्यांना जवळ घेतात? काय आहे त्यांच्याकडून? लोकांची काम अपेक्षित आहे. जसं मी तुम्ही सांगितलं की त्यावेळी तर आम्ही काँग्रेस पक्षात होतो ना, ज्यावेळी 3 कॉलेजच्या पहिल्यांदा हिंदी भाषिक कॉलेजला LLB आणि नंतर LLM झाला. नाही, मला तो गुण सांगा कृपाशंकर सिंग यांच्याकडे जो आहे तो, मला ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला हा माणूस आपल्या जवळ असावा असं वाटतं. मी प्रत्येक वेळी प्रयत्न करतो राजेशी की जे नेते आहेत, ज्यांच्याकडून लोकांची अपेक्षा आहे, त्या नेतेकडून आम्ही ते काम करून घ्यायचे आहे. त्यासाठी विश्वासाने आम्ही विश्वास अर्जित करण्याचा प्रयत्न करतो. मी कुठे असा की इकडे हे बोला ते बोला तसा करून नाही. विलासराव देशमुख साहेबांनी खूप विश्वास दिले माझ्यावर, सुशील कुमार शिंदे साहेब खूप विश्वास दिला मला, आणि तसंच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तसंच विश्वास माझ्यावर करतात. हा माझ्यासाठी खूप मोठा आहे. चिटकणं शब्द माझ्याकडे नाहीच आहे. पण तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात सरकार चालतात, ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेब वागतात, हे मला मतलब एवढे पसंत आहे की माझ्याकडे मराठी बोलताना माझ्याकडून खूप चुका होणार. एखादा शब्द मी चांगला बोलतो, पण मनापासून तुम्हाला सांगतो की हे नेते देवेंद्र फडणवीस साहेब असे नेते आहेत की विकासासाठी आहेत, विश्वासासाठी आहेत. आज त्यांनी दोन्ही अर्जित केलेलं आहे. या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब कुठेही आता महाराष्ट्रात आम्ही जातो, अमुकला बोलू का कार्यक्रमासाठी, नाही साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना हा विश्वास जे अर्जित केलेला आहे, हा ईश्वरची कृपेने हा कधी मिळत नाही. विलासराव देशमुख तर तसंच होते. जरी काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते काँग्रेस, तरी सुद्धा त्यांना सगळे दलाचे लोक, सगळे नेते मंडळी त्यांना बद्दल आदराने बघत. तसंच माझी स्थिती आहे ह्या महाराष्ट्रामध्ये. जे मी आत्तापर्यंत बघितलेल्याच आहे. आम्ही शिवाजीराव देशमुख साहेबांबरोबर काम केले, आम्ही शिवाजीराव पाटील निलंगेकर बरोबर काम केले, आम्ही रणजित देशमुख बरोबर काम केले, आम्ही गोविंदराव आदी बरोबर काम केले. असं काम करत असताना कमी कमी 8 अध्यक्षांबरोबर जनरल सेक्रेटरी, उपाध्यक्ष, आणि कृपाशंकर सारखा माणूस 4 वर्ष काँग्रेस कमिटीमध्ये एकटा सरचिटणीस, 4 वर्ष एकटा सत्तारूढ पक्षाचे. हा विश्वास आम्ही प्रयत्न करतो, हा विश्वास आम्ही कसा त्यांच्याकडे संपादन करावं. आणि मला खूप विश्वास आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब. मी येणार आहे. मी कृपाशंकर सिंग यांचं वैशिष्ट्य मित्र आपल्याला सांगतो. काँग्रेस हा म्हणजे भाजप आता ज्या पद्धतीत दादागिरीने सगळीकडे राज्यात, शहरात, देशात, ग्रामपंचायतीमध्ये सत्तेवर बसलेले आहे, त्याच्या कैक पटीने किंवा त्याच्या बरोबरीची दादागिरी काँग्रेसने वर्षानुवर्ष केली. त्या काँग्रेसचं मुंबईतलं म्हणजे मुंबईकडे काँग्रेसने नेहमी दूध देणारी गाय म्हणून पाहिलं, पण मुंबई काँग्रेसचं स्वतःचं कार्यालय नव्हतं. ते कार्यालय अत्यंत आलिशान पद्धतीत बनवणारा माणूस हा माझ्या शेजारी बसलेला आहे. पण या माणसाचे आणखी काही गुण आहेत, आणखी काही दोष आहेत, त्याच्याकडे मी आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि उत्तर भारतातले जे काही माझे मित्र, जे काही लोक हा कार्यक्रम बघणार आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा मी हिंदीतून 1-2 प्रश्न विचारणार आहे कृपाशंकर यांना. पण मला एक सांगा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी गेली 3 दशकं, 3.25 दशकं काम करतोय. जनसंपर्क, PR ज्याला म्हणतो, तो अत्यंत उत्तम PR असणारी 3 माणसं मला माहिती आहेत. एक कृपाशंकर सिंग, दुसरे राज ठाकरे आणि तिसरे मिलिंद नार्वेकर. ह्या 3 लोकांचे जे संबंध आहेत
मग तुम्ही प्रशासन घ्या, तुम्ही राजकारण घ्या, तुम्ही व्यवसाय घ्या, तुम्ही पोलीस घ्या, तुम्ही कोणतंही एक प्रवर्ग निवडा, त्यामध्ये या 3 लोकांचे संबंध असतात. आणि हे मी अत्यंत सगळीकडची माहिती घेतल्यानंतर बोलतोय. आता मिलिंद नार्वेकर यांचं योगदान काय, तर ते उद्धव ठाकरेंचे पीए आहेत म्हणून त्यांचा जनसंपर्क असू शकतो. राज ठाकरे हे शिवसेना प्रमुखांचे पुतणे आहेत म्हणून त्यांचा संबंध असू शकतो, ते एका पक्षाचे नेते आहेत. कृपाशंकर सिंग 288 आमदारांपैकी एक आहेत, 48 खासदारांपैकी एक असतील, किंवा जे काही राजकीय कार्यकर्ते असतील त्यापैकी एक असतील. प्रतिभा पाटील ज्या वेळेला राष्ट्रपती झाल्या त्यावेळेला संपूर्ण देशभरात त्यांच्या बाजूला बसलेली व्यक्ती हीच होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपलं चार्टर्ड फ्लाईट थांबवून याच माणसाला भेटतात. हे काय आहे कृपाशंकरजी? कुठली मुळी तुम्ही रोज सकाळी तुम्हाला तुमच्या सौभाग्यवती दुधातून देतात, त्याच्यामुळे एवढं सगळं चाललेलं आहे? हे काय आहे? मग ते थोडं मला पण सांगा ना, की जेणेकरून त्याचा काहीतरी उपयोग होईल. खरोखर आपण सांगितलं, सौभाग्यवती म्हणजे माझी धर्मपत्नी, तो माझी गुरु म्हणून असा त्यांना बघितल्यानंतर आम्हाला सगळे, आणि ईश्वरची खूप कृपा आहे. नाहीतर एक शेतकरीचे मुलगा गावात जन्मला नोकरीसाठी आले, कांदे बटाटे विकत होता सांताक्रूजला, असं तुम्हीच काही वेळेला सांगितलं. तुम्हाला लाज नाही वाटत? नाही, काही लाज वाटत नाही. आजही मी परिश्रमी आहे. आम्ही जसं सांगतोय ना की आम्ही नेते नाही, आम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहेत. आणि पण मला एक सांगा ना, की राष्ट्रपती, पंतप्रधान, सोनिया गांधी, अमित शहा, हे सगळे लोकांना तुम्ही कुठली फिरवता काय तुम्ही त्याच्यावर? फक्त त्यांचा विश्वास अर्जित करण्यासाठी आम्ही खोटेपणा करत नाही. आम्ही स्पष्ट बोलतो आणि लोकांसाठी जे आहे ते करतो. मी स्वतःसाठी कधीही सांगितलं नाही की मला अमुक हे द्या, आम्हाला हे द्या, आमच्या कुटुंबियांना. आम्ही कुठल्या बिझनेसमध्ये गेलो नाही, आम्ही काही शाळा उघडलो नाही, खूप शाळेला उघडण्यासाठी मदत केली. आम्ही स्वतःसाठी काहीच केलं नाहीये. फक्त आम्हाला एवढंच आहे की एक शेतकरी मुलगा मुंबईत आला, एवढी संधी. स्वतःसाठी काहीच केलेलं नाहीये असं कृपाशंकर सिंग सांगतायत. आणि केंद्र सरकारने त्यांना सीआरपीएफची सुरक्षा दिलेली आहे. हा पण एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. पण आता उत्तर भारतातल्या माझ्या काही मित्रांसाठी आणि ज्यांना मराठी कळताना थोडी अडचण होते त्यांच्यासाठीचा माझा हा प्रश्न है, कृपा भैया, ये जब नतीजा आए 2025 में, जो भी चुनाव हुए और नतीजे आए, उस नतीजों के बाद एक शख्स है, भाजपा के एक पदाधिकारी है, उनका नाम है मोहित कंबोज. उन्होंने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे और देवेंद्र फडणवीस को गोद में उठा लिया और उसके बाद उनका भाग खुला, ऐसे बीजेपी के कुछ कार्यकर्ताओं का कहना है. आपके साथ जाकर प्रयागराज में देवेंद्र फडणवीस जी ने डुबकी लगाई. मोहित कंबोज को उसका फायदा हुआ. देवेंद्र फडणवीस जी ने डुबकी लगाई, तब यूपी के दिग्गजों को उसके बारे में जानकारी नहीं थी. क्या असलियत है? उस कारण योगी जी आपसे नाराज है, या जौनपुर में आप चुनाव लड़े योगी जी के इच्छा के खिलाफ, उसके कारण योगी जी आपसे नाराज है? क्या है? पूरे देश को और उत्तर भारत को ये थोड़ा बताई दीजिए. आज तक आपने कभी किसी को बताया नहीं, लेकिन मैं चाहता हूं कि आप बहुत ईमानदारी से और नेकी से बताएं. इस बारे में अभी आपने बताया तो मैं सोच रहा हूँ कि क्या मतलब है. मैं भी नहीं समझ पा रहा हूँ क्यों ऐसा होता है. योगी जी मुख्यमंत्री नहीं, पहले ये बताइए, योगी जी थोड़े से आपसे दुखी है? बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. हाँ, और तो मेरी जानकारी गलत है ये तो बताओ ना. एकदम कोई जानकारी दे रहा गलत, वो न दुखी है और वो आपको लगता है मैं कभी गलत जानकारी लेकर आपके पास आया हूँ? नहीं. आप मुझे 35 साल जानते हो? नहीं है ना. मैंने कभी कोई गलत मुद्दे पर काम किया? कभी नहीं. आपकी पत्रकारिता में मैंने शुरू से आपको देखा राजेश जी, आप बेबाक और मतलब अपनी जो बातें है उसको बेबाकी से रखते हैं, और आपके अंदर कोई ढंग का ये नहीं होता कि हम ये कहेंगे तो उनके ऊपर असर क्या होगा, ये कहेंगे हमारे. आपका पत्रकारिता के ऊपर कहीं नहीं, आपको मैं साधुवाद देता हूँ. तो फिर ये योगी जी की नाराजगी क्या है? मुझे लगता ही नहीं कौन सी नाराजगी हो सकती है. ये आप मुझे बताओ, आपके राजनीतिक सफर में जौनपुर से चुनाव लड़ना ये आपकी राजनीतिक गलती थी या नहीं थी? जब पार्टी में काम कर रहा हूं तो पार्टी के जो निर्देश होगा वो गलत हो ही नहीं सकता है. हम तो ये समझते हैं कि पार्टी का निर्देश था, पार्टी ने हमको कहा और माननीय देवेंद्र फडणवीस साहब ने बात करी. फिर इसके बाद योगी जी को मिला, योगी जी ने बोला कि नहीं, जौनपुर से आपको लड़ने की बात हुई है, और आदरणीय प्रधानमंत्री, आदरणीय गृह मंत्री, आदरणीय रक्षा मंत्री
सबसे मैं मिला उस समय दिल्ली में, और हमारे जगत प्रसाद नड्डा जी ने कहा कि नहीं, हमको वहां से ऐसा मतलब हमारा ये है रिपोर्ट है कि आपको लोकसभा लड़ना चाहिए। इसके बाद कुछ बोला ही नहीं। और मुझे यहाँ से चाहे देवेंद्र फडणवीस साहब हो, चाहे भारतीय जनता पार्टी के जो भी लोग हों, चाहे दिल्ली से हो, हर लोगों ने, हालांकि देवेंद्र फडणवीस साहब की इच्छा थी, मेरी बड़ी इच्छा थी कि एक बार एक मीटिंग उनकी हो जा रही, पर उनकी व्यस्तता इतनी थी, महाराज के अलावा जैसे फुर्सत मिली 20 तारीख को महाराज का चुनाव खत्म हुआ, हमारे यहाँ 25 था, उनको दिल्ली लगा दिया गया और दिल्ली बोले हिलना नहीं करनी। दिल्ली उनको रहना पड़ा उस दिन, एक दिन शाम प्रोग्राम बना। तो हमको तो एक कमी जिंदगी भर खल रही कि मतलब देवेंद्र फडणवीस साहब वहां आ गए होते तो ऐसा लगता नहीं कि आ गए। प्राइम मिनिस्टर प्रधानमंत्री जी खुद आए, और योगी जी 3 मीटिंग किए एक लोकसभा में, एक से ज्यादा उनकी मीटिंग हो नहीं पा रही थी। सवेरे सवेरे 9 बजे मैंने कहा योगी जी आ गए, तो कहां से मैं नाराजगी की बात करें। हमको भारतीय जनता पार्टी के किसी नेता से कोई यही नहीं था, और किसी ने हमको मतलब अलग नजरिए से नहीं देखा है। मैं आपको सच बताना चाहता हूँ राजेश जी कि राजनीति में लोग अलग अलग ढंग की बातें करेंगे, लेकिन मैं हमेशा कोशिश करता हूं कि सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं हो सकता। हम चुनाव हारे हैं, लेकिन मेरे हौसले नहीं हारे हैं। आज भी महाराष्ट्र की राजनीति मेरी कर्मभूमि यहाँ कर रहा हूं, आज भी हूं, लगा हूं। लेकिन उत्तर प्रदेश में जौनपुर लोकसभा सीट में, संसदीय क्षेत्र में, अगर वहां मेरी जरूरत पड़ती है कोई कार्यक्रम तो मैं जाता हूं, उनसे अलग नहीं हुआ, लेकिन हमारी कर्मभूमि है, मैं यही काम करना चाहता हूँ। नहीं, अभी कृपाशंकर सिंह की निगाहें कहां पर लगी हुई है, महाराष्ट्र पे या उत्तर प्रदेश पर? नहीं, महाराष्ट्र मेरी कर्मभूमि है, मैं महाराष्ट्र में काम कर रहा हूं। जौनपुर चूंकि मैं लोकसभा चुनाव लड़ा था, अब लोकसभा चुनाव जब आएगा भारतीय जनता पार्टी तय करेगी। उनको ये नहीं लगना चाहिए कि जो आदमी यहाँ चुनाव लड़ा, जो कार्यकर्ता, जो सारे लोग मिलते थे, उनको अगर मेरी जरूरत है तो कोशिश करता हूं उनकी जरूरत वहां पहुंच जाऊं, बस इतना है। देश के 3 मुख्यमंत्री ऐसे हैं जो आपके करीबी है या माने जाते हैं, या आप उनको जानते हैं, वो आपको जानते हैं। एक महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, दूसरे हैं योगी आदित्यनाथ जी, और तीसरे हैं जिन्होंने आपके टिकट के लिए बहुत प्रतिष्ठा की, हेमंत बिस्वा जी। आप अगर समस्या में हो, कठिनाई में हो, तो आपका विश्वास कौन से मुख्यमंत्री पर सबसे ज्यादा है? मुझे सबसे पहले भारतीय जनता पार्टी पर पूरा भरोसा है कि जिस समय हम मिलने गए और कहा कुछ कहना है, तो मैंने इतने कहा था कि एक विचारधारा में पूरी जिंदगी हमारी चली गई, लेकिन एक विचारधारा के तहत मैंने उस पार्टी से छोड़ के आपके पास आ रहा हूं, आपने मुझे स्वीकार किया, ये मेरे लिए बड़ी बात है। तो मुझे लगता है भारतीय जनता पार्टी हमारा एक तो है ही है, और ये भारतीय जनता पार्टी जिससे हमारे संपर्क संबंध है। जैसे आज राजेश जी से मैं खुला बात कर सकता हूँ, एक अगर कोई नया पत्रकार आएगा, वो हमसे पूछेगा तो बात करने में थोड़ा होगा, भाई किस विचार से बात करना है, क्या होगा। आपसे बात करने टाइम में धड़ल्ले से जो आप पूछ रहे हैं, मेरे यहाँ से बात निकल रही, यहाँ कोई, और आप भी जो पूछ रहे हो आपको कोई अलग ढंग से नहीं करना। इसीलिए देवेंद्र फडणवीस साहब के साथ काम कर रहा हूँ, योगी जी के साथ वहां उत्तर प्रदेश में जब भी कुछ बात होती है मैं चिट्ठी लिखता हूं वहां के कामकाज को लेकर के। उसके अलावा आदरणीय प्रधानमंत्री देश के नरेंद्र मोदी साहब ने जब मैं मिला था तो उन्होंने कहा कि ये काम करने का जौनपुर संसदीय क्षेत्र से आप लोगों की समस्या उठाते रहो। और आज मैं कहना चाहूंगी, चाहे श्री बसोर जी रेलवे मंत्री हो, चाहे नितिन गडकरी साहब सार्वजनिक बांधकाम यानी सर्विस ट्रांसफर मिनिस्टर हो, चाहे जब जरूरत पड़ती है हमारी मतलब गृह मंत्री अमित शाह जी से मैं टाइम मांगता हूँ, आगे पीछे भी मिलता है, मुझे चिट्ठी जाती है और काम हो रहा है। आज जौनपुर में रेलवे स्टेशन से लेकर के कई काम, कई रेलवे लाइन बनी। नितिन गडकरी साहब ने 10,000 करोड़ रुपए का पैकेज जौनपुर को दिया है, रिंग रोड से लेकर के बाकी काम शुरू हो गया है। तो ये विश्वास मुझे लगता है भारतीय जनता पार्टी का एक कल्चर है, अभी कहना नहीं चाहिए, इस कल्चर में मैं समरस हो गया। नहीं तो फिर वो कांग्रेस का कल्चर बुरा था क्या? बुरा नहीं, एक भाई बुरा मैं नहीं कह रहा हूं, लेकिन मैं कह रहा हूं कि आज बताइए कि हम ये कहेंगे आर्टिकल 370 हटाए जाने आर्टिकल, मुझे ये बताइए तो कांग्रेस की हालत क्यों ऐसी हुई? बुरा नहीं है ना, तो कांग्रेस की हालत ऐसी बता दो ना, जब 370 हटाए जाने का विरोध करने वाला हिंदुस्तानी नहीं मेरे नजर में, उसके कारण कांग्रेस की हालत हुई नहीं। ऐसे कई कारण हैं जिस कारण से आपका कांग्रेस छोड़ चुका हूं। मैं कांग्रेस के बारे में कुछ नहीं बोलूंगा। अभी परसों एक बयान आया, कांग्रेस के दिग्गज नेता दिग्विजय सिंह पूर्व मुख्यमंत्री हो रहे, उन्होंने कहा कुछ चीजें राष्ट्रीय स्वयं से सीखनी चाहिए, उनकी आलोचना होने लगी। तो मैं इसलिए पार्टी छोड़ चुका हूं, उस पार्टी के बारे में मुझे कुछ नहीं कहना है। लेकिन मैं आपको राजेश जी आपके अभी बचे हुए जीवन में आपकी तमन्ना क्या है?
कुछ मेरा आखिरी सवाल है। हाँ। क्यों? क्योंकि आप यहाँ आए, बहुत संघर्ष में जीवन आपने यहाँ पर गुजारा, मुंबई शहर ने आपको बहुत कुछ दिया, लेकिन हालांकि आपके समुदाय ने वोट बैंक बनाई, ऐसी आलोचना भी राज ठाकरे जैसे नेताओं ने आपके ऊपर की, आपको कई खरी खोटी सुननी पड़ी, लेकिन इस शहर ने आपको इतना दे दिया, छप्पर फाड़ के दे दिया। अब बचे हुए जिंदगी में आपकी तमन्ना क्या है? कृपाशंकर अब क्या चाहते हैं? मैं यही चाहता हूं कि मराठी संस्कृति ने कृपाशंकर को कृपाशंकर बनाया। मैं अपनी जितनी सेवाएं दे सकूं महाराष्ट्र को, मुंबई को और पार्टी को, यही मेरी अंतिम इच्छा है। मुंबई के उत्तर भारतीयों का नेता अभी कोई नहीं है ऐसे आपने कहा, आने वाले समय में कौन उत्तर भारतीयों का नेता हो सकता है? मुझे लगता है देवेंद्र फडणवीस जी उत्तर भारतीयों के नेता हैं और हो सकते हैं। मित्रांनो, मी आपल्याला म्हटलं ना, कृपाशंकर सिंग यांच्याकडे एक अशी काही गोष्ट आहे की ते आपलं लक्ष विचलित होऊ देत नाहीत. आणि आता हे ज्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे, मी त्यांना असं विचारलं की उत्तर भारतीयांचा नेता कोण होऊ शकेल? ते असं म्हणाले, देवेंद्र फडणवीस उत्तर भारतीयांचे नेते होऊ शकतील. देवेंद्र फडणवीस हे एका उच्च शिक्षित ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेले गृहस्थ आहेत. त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः आपल्या कवेत घेतलंय. ही गोष्ट सुद्धा कृपाशंकर सिंग यांच्या नजरेतून सुटत नाही. यालाच कृपाशंकर सिंग यांचं राजकारण म्हणतात. हा गडी अगदी तयारीचा आहे. उत्तर प्रदेशातून आला तेव्हा संघर्षात मुंबईमध्ये जगला आणि आता या शहरामध्ये ज्या वेळेला या शहराचा विचार होतो त्यावेळेला कृपाशंकर सिंग हा फॅक्टर तुम्ही आम्ही कोणी दुर्लक्षू शकत नाही. इतकं या माणसाचं यश आहे. हा एकदा बोलतो आणि वाद करतो, त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागतो. इतकी व्यवस्था यांनी स्वतःच्या हातात ठेवली आहे आणि अशीच व्यवस्था त्यांच्याकडून उरलेल्या त्यांच्या आयुष्यात हातात राहो अशा शुभकामना आपण त्यांना देऊया आणि त्यांचं जे काही स्वप्न असेल या शहरातलं किंवा जोधपूर मधलं ते पूर्ण हो, इतकंच मी आपल्याला सांगतो. कृपा भैया, आपण या अत्यंत अडचणीच्या वेळेत सुद्धा तुम्ही माझ्याशी मनमोकळे बोललात, त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. माझा सहकारी कॅमेरा पर्सन असीम गुलेसह मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र, मुंबई. धन्यवाद.